गोल्डमध्ये व्ह्यू करते आणि पाहिजे तसे मोमेंटम्स किंवा पाहिजे ते रिव्हर्सल कधी येत आहे ते समजत नाही. मार्केटमधूनच रिव्हर्स मारतंय, मार्केटमधूनच डाऊनफॉलला येतंय. सो हे सगळं समजण्यासाठी मी एक आणलंय मस्त असं इंडिकेटर, ज्याच्या ऑब्झर्वेशन थ्रू आपण एक ॲनलाईज करू शकतो, की बाई इथून जो आहे ट्रेंड रिव्हर्सल येणार आहे आणि आपण स्वतः ही जी स्ट्रॅटेजी आहे ती बॅक टेस्टिंग केलेली आहे आणि ह्याच्यावरती आपण आपले ओव्हरव्ह्यू ऑब्झर्वेशनसुद्धा केलेले आहेत. सो कसे? सो चला बघूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ स्किप बिलकुल पण नका करू, पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना ह्या स्ट्रॅटेजीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. नमस्कार मंडळी. सो मी आहे स्वाती आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या अनस्टॉपेबल ट्रेडरच्या पेजवरती स्वागत आहे. आता थंबनेल, टायटल आणि थोडासा इंट्रो बघून तुम्हाला कळालंच असेल की आजची व्हिडिओ आपण कुठल्या टॉपिकवर बनवतोय. तुम्हीही गोल्ड प्रेमी आहात का? तुम्हालाही गोल्डमध्ये ऑब्झर्वेशन्स, ॲनालिसिस करणं आवडतं का? तर ही व्हिडिओ बिलकुल पण स्किप नका करू, कारण ही व्हिडिओ आहे फक्त तुमच्यासाठी. कारण मी बघितलंय आपल्या स्ट्रीममध्ये सुद्धा की बरेच जे आहेत गोल्ड व्ह्यू बघण्यासाठी, गोल्डचे ऑब्झर्वेशन्स करण्यासाठी कनेक्ट होत असतात. सो एक अशी भन्नाट स्ट्रॅटेजी आणलेली आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन आहात पेजवरती तर पटापट सबस्क्राईबही करा, कारण अशाच आणखी इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजिबल व्हिडिओज जे आहेत त्या आपल्या पेजवरती इन फ्युचर येणारच आहेत. तर ती स्किप होऊ नये, तो फटाफट सबस्क्राईब करा. सो आता तुम्हाला इथे बरेच त्रिकोण दिसत आहेत. मल्टिपल 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 इथे जे आहेत ना, आपल्याला इथे त्रिकोण दिसत आहेत. सो ह्या त्रिकोणवरून आपल्याला काय ऑब्झर्वेशन लावायचं आणि कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचं आहे, हे जे आहेत ना, सिम्पली हे त्रिकोण जे आहेत ना ते आपल्याला ॲनालाइज करतात की कुठे स्विंग लो बनला आहे आणि कुठे स्विंग हाय बनलेला आहे. पण ह्याचाच उपयोग करून आपण छोट्या टाईम फ्रेमवरती इंट्राडेचा सेटअप जो आहे तो ॲनालाइज करू शकतो. कसा? चला बघूया. आता मी आहे गोल्डच्या चार्टवरती 4 आवर्सच्या टाईम फ्रेमवरती. ओके, गोल्डचा चार्ट लावला आहे 4 आवर्सचा टाईम फ्रेम. मी सेटिंगसुद्धा सांगणार आहे, तो व्हिडिओ स्किप नका करू. 4 आवर्सच्या टाईम फ्रेमवरती आहे आणि इथे तुम्ही बघितलं असेल की आपण ना इथे आता एक इथे आपल्याला भेटला आहे स्विंग आहे. सो आपण थोडे मल्टिपल एक्झाम्पल्स बघू. सो आता मी इथे स्विंग हाय जो आहे ना तो इथे मी सिलेक्ट करते. हे बघा इथे मी सिलेक्ट केलं आहे. ओके, अगेन मी इकडे पण सिलेक्ट करते. स्विंग हाय जिथे मला मिळालं त्याचा हाय अँड लो मी हाय अँड लो मी मार्क केला आहे. आता मी आहे 4 आवर्सच्या टाईम फ्रेममध्ये. आता मी चालले 15 मिनिट्समध्ये. आता इथे तुम्हाला बरेच जे आहेत ना ओव्हरऑल व्ह्यूज मिळतील. ओके, सो तर जिथे मला मिळालं आहे ना मी तिथे जाते, जिथून मी मार्क केलं आहे. ओके, मार्क मी इथे केलं होतं. ओके, सो आता ह्या पोर्शनमध्ये जोपर्यंत मार्केट खेळतंय, ओके, ह्या पोर्शनमध्ये जोपर्यंत मार्केट खेळतंय तोपर्यंत आपण काहीच व्ह्यू बनवणार नाही. पण इकडे बघा बाबांनो काय कमाल झाली आहे. जसं ही लाईन ब्रेक झाली आहे, व्हॉट अ फॉल इट इज. हे बघा, ये देखो. आता हे खूप सारे त्रिकोण आहेत. सो पहिला मी हे डिलीट करते, सो तुम्हाला एक अंदाज येईल. ये देखो बाई. आता तुम्हाला हेच कळत नाही की मार्केट कुठून जे आहे ना ते अप साईडला जाते, मार्केट कुठून जे आहे डाऊन साईडला जाते. जिथे मला त्या इंडिकेटरनुसार हाय आणि लो मिळाला आहे. ओके, स्विंग हाय आणि लो मिळाला आहे. मार्केट बघा मी ही 4 आवर्सची कॅन्डलनुसार मी पकडून नंतर गेली मी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये. तो रेझिस्टन्स फेस केला, मार्केट इथे आलं. बघा इथे एक रिट्रेसमेंट मिळाली, म्हणजे मार्केटने हलकं खाली जाऊन पुन्हा वरची मोमेंटम दिली आणि सी द फॉल. पुन्हा मार्केटने ही सेम जी लाईन होती, जी स्विंग हायच्या कॅन्डलची आपण पकडली होती, तो रेझिस्टन्स फेस केला आणि तिथून व्हॉट अ फॉल. हा फक्त एक एक्झाम्पल नाही, आपण आणखी एक्झाम्पल बघूया, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सेटिंग सांगते. इकडे जायचं आहे आपल्याला आणि इथे इंडिकेटर्समध्ये जायचं आहे. ओके, इथे आपल्याला इंडिकेटर्समध्ये जायचं आणि इथे तुम्हाला एक इंडिकेटर दिसेल विल्यम फ्रॅक्टर्स म्हणून. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा इथे दिसेल. ह्याची सेटिंग जी आहे ना आहे तीच डिफॉल्ट ठेवायची आहे, काहीही चेंजेस करायचे नाही आहेत. ओके, फक्त ऑब्झर्वेशन्स आपल्याला करायचे आहेत 4 आवर्समध्ये. फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन्स कुठल्या टाईम फ्रेममध्ये करायचे आहेत? 4 आवर्समध्ये. आता मी 4 आवर्समध्ये आली. 4 आवर्समध्ये आल्यानंतर मला एक तर कॅन्डलचे हाय लो मिळाले. हे सेम लाईक फॉर द आपण डाऊनफॉलसाठी सुद्धा यूज करू शकतो, जिथे आपल्याला स्विंग लो मिळाला आहे. आता मी इथे थोडीशी खाली जाते. इथे जिथे मला स्विंग लो मिळाला आहे ना त्याचा मी हाय आणि लो इथे मार्क करते. हाय मार्क केला आहे आणि मी इथे लो मार्क केला आहे. ओके, आता मी चालते पुन्हा 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती. ओके, कारण इकडे आपण फ्युचर्समध्ये व्ह्यू बनवतो, फ्युचर्समध्ये आपण ऑब्झर्वेशन्स करतो.
त्याच्यामुळे आपल्याला इकडे जे आहे ना कुठल्याही पद्धतीचं डीके-वीकेचं टेन्शन नाही आहे. सो फ्युचर्समध्ये ऑब्झर्वेशन्स केल्यानंतर लेट्स सी, ये देखो ये यार रहा यहाँ पे बाप मूव्हमेंट. ओके, ये देखो. जिथे मी लाईन मार्क केली आहे त्या लाईनला ब्रेक करून मार्केट बघा. जो स्विंग लोचा वरची साईडची कॅन्डल होती ती ब्रेक करून मार्केट बघा कशा पद्धतीने फ्लक्च्युएट झालं आणि त्याच्या आधी मार्केट बघा कसा एकाच रेंजमध्ये खेळत होता. आणि दिस इज गुड फॉर द फ्युचर्स. आपण फक्त आणि फक्त फ्युचर्स ऑब्झर्व करतोय कारण आपण इथे ऑप्शन्स करत नाही. सो म्हणून आपण लॉंगर टाईम फ्रेममध्ये, मी नेहमी सांगते, जर आपल्याला फ्युचर्समध्ये किंवा स्पॉटमध्ये ऑब्झर्वेशन्स करायचे तर आपण लॉंगर टाईम फ्रेमसाठीचे जे आहे ना व्ह्यूज किंवा ॲनालायझेशन करू शकतो. जर आपण ऑप्शन्समध्ये करतोय जिथे आपल्याला डीकेचा भीती आहे तिथे आपण कमीच टाईम फ्रेमवरती ऑब्झर्वेशन्स करू शकतो. तर हे सेम सेटअप आपण गोल्ड, सिल्वर, बिटकॉइन ह्या कशामध्ये सुद्धाही यूज करू शकतो. सो एकदा याची बॅक टेस्टिंग नक्की करा. काहीही डाऊट्स असतील तर मी माझा इथे नंबर मेन्शन करते, तुम्ही मला विचारू शकता. आणि त्याच्याही पेक्षा आणखी काही डाऊट्स असतील तर मी डेली लाईव्हही आहे दुपारी क्रिप्टोसाठी 1:30 ते 2:30च्या दरम्यान. तिथेही तुम्ही मला कनेक्ट करू शकता. सो आवडली की नाही व्हिडिओ, कन्सेप्ट कळाली की नाही मला कमेंट सेक्शन्समध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ आणखी अशाच इंटरेस्टिंग बघण्यासाठी ह्या व्हिडिओला भरपूर रिस्पॉन्स द्या. आणि येस, माझ्या व्हिडिओचा पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहे. मी इथे कोणालाही कुठल्याही पद्धतीचं रिकमेंडेशन्स किंवा ॲडवाईस देत नाही आहे. तुम्हाला ट्रेडिंग करायची तर त्याच्यामध्ये रिस्क तर नक्कीच आहे. प्रॉपर ॲनालाइज करा, नॉलेज गेन करा आणि मगच ह्याच्यामध्ये उतरा, एवढं नक्की सांगेन. जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल उद्देशाने बनवलेला आहे. इथे दिलेली माहिती, विश्लेषण आणि मतं ही केवळ समज वाढवण्यासाठी आहेत. मी सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाही, त्यामुळे या माहितीच्या आधारे कोणताही बाय सेल निर्णय घेऊ नका. शेअर मार्केट, ऑप्शन्स ट्रेडिंग आणि क्रिप्टोमध्ये रिस्क असते. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या फायनान्शियल ॲडवायझरची मदत नक्की घ्या. आपल्या नफ्या तोट्यासाठी आपण स्वतः जबाबदार असाल.